नमस्कार मित्रांनो ये रे रे पैसा 3 नावाचा एक नवीन चित्रपट आपल्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या स्टोरीमध्ये बबली, आदित्य, रघु, टेनिया अशी वेगवेगळी पात्र आहेत. बिजॉय नावाचं एक पात्र सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करत असतं, तेव्हा त्याची एजंट मोना एका गैरसमजुतीमधून चुकून सोन्याची बिस्किटं जग्गू नावाच्या एका पात्राला देऊन टाकतं. जग्गू ती बॅग आपल्या बायकोच्या भावाला म्हणजेच टेन्याला लपवायला देतो. टेन्या ती बिस्किटं पुस्तकांमध्ये लपवतो. टेन्याच्या हातातून ती बॅग गहाळ होते नंतर आणि मग ती बॅग कथेमधील इतर वेगवेगळ्या पात्रांकडे फिरत राहते. बिजॉय जग्गूला उचलतो आणि बिस्किटे किंवा 5 कोटी रुपये परत दे म्हणून त्याला धमकी देतो. मग ती बॅग, ती पुस्तकं आणि ते शूटिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या त्या खोट्या नोटा असतात त्या, अशा गोष्टी कथेमधील वेगवेगळ्या पात्रांकडे फिरत राहतात. शेवटी ती बिस्किटं कोणाला मिळतात ते तुम्ही स्वतःच पहा पडद्यावरती. मित्रांनो, चित्रपटाचे छायाचित्रीकरण खूपच सुंदर आहे. गाण्यांचे चित्रीकरण चांगले झाले आहे. चित्रपटातील सर्व चेहरे हे वेल नोन चेहरे आहेत आणि सर्वांचेच काम चांगले झालेले आहे. शेवटी ते कलाकार आहेत आणि भूमिका जशी लिहिली असेल तशी त्यांना वठवावी लागणार आहे. आणि जर भूमिकेतच जर दम नसेल तर मग कलाकारांना दोष देऊन काही उपयोग नाही. मित्रांनो, चित्रपट सुरू होता दिग्दर्शक स्वतःच आपल्याला पडद्यावर दिसतो आणि तिथूनच आपल्याला पुढे वाढून ठेवलेल्या गोंधळाची कल्पना येते. दिग्दर्शक येतो, आपल्याला सांगतो की तुम्ही डोके वापरू नका, फक्त चित्रपट एन्जॉय करा. चित्रपटाची सुरुवात कथेमधील पात्रापासून न होता दिग्दर्शकापासून होते. ही गोष्ट मला फार विचित्र वाटली. दिग्दर्शकाने लोकांकडून कितीही अपेक्षा ठेवली की ते चित्रपटाला जज करणार नाहीत, तरीही लोक चित्रपटाला जज करतातच. जज होण्यापासून कोणताही चित्रपटाची सुटका नसते आणि दिग्दर्शकाने फार सिरियसली घेऊ नका असे कितीही सांगितले तरी त्या गोष्टीचा चित्रपटाला काही फायदा होणार नाही. उलट अशा पद्धतीने चित्रपट चालू होणे ही एक कम्प्लिटली अनप्रोफेशनल गोष्ट आहे. सोन्याची बिस्किटं माशांमध्ये लपवणे, मग ती बिस्किटं चुकीच्या माणसाकडे जाणे, शूटिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या खोट्या नोटा पात्रांनी एकमेकांना देणे, या गोष्टी अतिशय सुमार दर्जाच्या आहेत. कथा लिहिण्यासाठी अजिबात कष्ट घेतलेले नाहीत. कथा वाटेल तिकडे वळवलेली आहे. चित्रपटात ऑलमोस्ट कोणत्याच डायलॉगवर हसू येत नाही. चित्रपटाचा ट्रेलर बघताना देखील ही गोष्ट लक्षात आली होती. परंतु चित्रपट रिव्ह्यू बनवायची हौस असेल तर मग चित्रपट बघायलाच लागतो. आधीच चित्रपटाबद्दल वाईट ओपिनियन बनवून चालत नाही. परंतु आता चित्रपट बघून झाल्यानंतर मी खात्रीने सांगू शकतो की या चित्रपटाकडून विनोदाची कुठलीही अपेक्षा ठेवणे खूप चुकीचं आहे. कथेमधील कोणतंच पात्र नीट इस्टॅब्लिश होत नाही. मला तर चित्रपट फास्ट फॉरवर्डमध्ये चालू आहे की काय अशी फिलिंग येत होती. काही दिवसांपूर्वी सजना नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात कथा अतिशय स्लो पद्धतीने पुढे सरकत होती. ये रे रे पैसा 3चे त्या सजना चित्रपटाचे एकदम उलटं झालं आहे. ये रे रे पैसा चित्रपटात सगळ्याच गोष्टी एकदम पटापट होत राहतात. कथा लोकांना समजते आहे किंवा नाही या गोष्टीशी डायरेक्टरला काही घेणं देणं नाही. नुसत्या एकमेकामागून एकमेक घटना आणि एकामागून एक डायलॉग्स असंच चाललेलं असतं. मी या चित्रपटाला 10 पैकी 2 स्टार देईल आणि रिव्ह्यू इथं थांबवेल. हा होता आपला ये रे रे पैसा 3 चित्रपटाचा रिव्ह्यू. व्हिडिओला एक लाईक अवश्य द्या आणि आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला कृपया सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, गुड बाय, टेक केअर.